हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण युद्धाचा 14वा दिवस भाग 2. त्यानंतर अर्जुनाला अभिशाह, शूरसेन, शिबी आणि वसाती यांचा सामना करावा लागला. त्यांच्याबरोबर 6,000 सैन्य होते. तथापि अर्जुनाने त्या 6,000 सैन्यांची मुंडकी धडावेगळी केली. त्याबरोबर श्रुतायू आणि अच्युतायू या 2 वीरांनी अर्जुनाशी महासंग्राम सुरू केला. त्यांनी अर्जुनाला आणि श्रीकृष्णाला मूर्छित केले. त्यावेळी जणू काही अर्जुन यमसदनी जाऊन परत आला. श्रीकृष्णाने अर्जुनाला धीर दिला तोपर्यंत त्या 2 वीरांनी अर्जुनाला आणि श्रीकृष्णाला बाणांनी आच्छादून टाकले. अर्जुन सावध झाला आणि त्याने ऐद्रास्त्राचा प्रयोग केला आणि त्या 2 वीरांसह त्यांच्या सैन्याचा एकाच वेळी वध केला. त्याबरोबर क्रुद्ध होऊन त्या 2 वीरांच्या पुत्रांनी 50,000 सैन्यासह अर्जुनावर चढाई केली. परंतु अर्जुनाने त्या सर्वांना यमसदनी पाठविले. कमळाचे तळे हत्ती ढवळून काढत असता त्याला थांबविणे शक्य होत नाही, त्याप्रमाणे कौरवांना अर्जुनाला थांबविणे शक्य झाले नाही. दुर्योधनाच्या आज्ञेने हजारो हत्ती असलेले दल अर्जुनावर चालून आले. अर्जुनाने दिव्य अस्त्रांच्या साह्याने एकाच झटक्यात त्या हजारो हत्ती आणि त्यांच्यावरील सैनिकांचे भाऊ आणि मस्तक छाटून टाकले. हत्तींवरील योद्धे हत्तींच्या पाठीवरच गतप्राण होत होते आणि हत्ती रक्त ओकत खाली कोसळत होते. द्रविड, म्लेंच, दारवा सितार, दरद आणि पुंड्रू अशा अनेक जणांनी अर्जुनावर बाणांची वृष्टी केली. अर्जुनाने दिव्य अस्त्रांचा प्रयोग करून त्या सर्वांना एकाच वेळी ठार केले. त्याबरोबर अंबष्ठ त्याच्यावर गदा घेऊन धावला आणि त्याने अर्जुनाला आणि श्रीकृष्णाला गदेचा तडाखा दिला. त्याबरोबर अर्जुनाने त्याला बाणांनी आच्छादिले. तरीही अंबष्ठाने अर्जुनाला आणि श्रीकृष्णाला गदेचा पुन्हा पुन्हा तडाखा दिला. ते पाहून क्रुद्ध झालेल्या अर्जुनाने अंबष्ठाचे प्रथम भाऊ छाटले आणि मग त्याचे मस्तक धडावेगळे केले. अशा प्रकारे अर्जुन फार वेगाने कौरवांच्या योद्ध्यांना आणि सैनिकांना कंठस्नान घालत जयद्रथाच्या समीप जात होता. त्यावेळी दुर्योधन द्रोणांकडे गेला आणि तो त्यांना म्हणाला, हे अतुल पराक्रमी ब्राह्मणा, तू व्यूहाच्या मुखाशी असताना अर्जुन आत पोहोचलाच कसा? तुला पांडव प्रिय आहेत, परंतु उपजीविकेसाठी तू आमच्यावर अवलंबून आहेस. आजपर्यंत मी तुला काय कमी दिले की तू माझ्या हिताचे करत नाहीस? आचार्या, तुझ्या शब्दावर मी जयद्रथाला त्याच्या घरी जाऊ दिले नाही. तथापि आज तुझ्यावर विसंबून राहून त्या राजाला मी मृत्यूच्या दाढेत ढकलत आहे. हे ब्राह्मणा, जयद्रथाचा वध होणार नाही असे काहीतरी लवकरात लवकर कर. त्यावर खिन्न होऊन द्रोण म्हणाला, दुर्योधना, तू मला दोष देत आहेस ते ठीक आहे. तथापि तू चांगले जाणतोस की अर्जुन अजिंक्य आहे. त्याचा सारथी प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण आहे. तो जरा जरी थोडीशी फट मिळाली तरी त्यामधून मार्ग काढून रथ पुढे नेतो. माझ्या बाणांच्या टप्प्याच्या पलीकडे सहज निघून जातो. मी व्यूहाच्या मुखापासून हलू शकत नाही. समोर युधिष्ठिर आहे, त्याला पकडायचे आहे. मी येथून दूर झालो तर अन्य पांडव व्यूहभेद करून आत जातील आणि अर्जुनाला त्यांचे आयतेच बळ मिळेल. त्यापेक्षा तू स्वतः अर्जुनाशी युद्ध कर. त्यावर दुर्योधन म्हणाला, श्रेष्ठ आचार्या, मी अर्जुनाजवळ कसा लढू? त्याच्यापुढे माझा टिकाव कसा लागणार? द्रोणाचार्य म्हणाले, मी तुला सुवर्ण कवच अभिमंत्रण करून बांधून देतो. त्यायोगे तुला बाणांचा किंवा अस्त्रांचा स्पर्शही होणार नाही. याप्रमाणे द्रोणाकडून कवच बांधून येऊन दुर्योधन अभय झाला आणि तो अर्जुनाला अडवण्यासाठी रवाना झाला. व्यूहाच्या मुखाशी कौरव आणि पांडव यांच्यात धमासान लढाई सुरू होती. द्रोणाने महापराक्रम करून पांडवांना तेथेच रोखून ठेवले होते.
त्याने पांडवांचे हजारो सैनिक ठार केले. दुष्टदुम्न कौरवांचे सैन्याजवळ आला आणि त्याने कौरवांचे सैन्य 3 भागात विखुरले. यामुळे पांडवांना कौरवांशी लढाई करायला सोपे जात होते. पांडवांनी कौरव सेनेचा महासंहार केला. द्रोण त्याच्याकडून सैन्य एकत्र करण्याचा परत प्रयत्न करत होता. तिकडे अर्जुन जयद्रथाच्या जवळ जाण्यासाठी कौरव सैन्याला ठार करून मार्ग मोकळा करत होता आणि श्रीकृष्ण त्यामधून वाट काढून रथ पुढे नेत होता. कधीकधी अर्जुन गांडीव धनुष्याचा नुसता टणत्कार करी आणि त्याच वेळी श्रीकृष्ण त्याचा पांचजन्य शंख फुंकी. यामुळे अर्जुन श्रीकृष्ण आले या भीतीने सैन्य दूर पळू लागे आणि या दोघांना रथ पुढे न्यायला मार्ग आयताच मोकळा होत होता. सूर्य पश्चिमेला कलला आणि यामुळे अर्जुन आणि श्रीकृष्णाला जयद्रथाजवळ पोहोचण्याचे वेध लागले. सतत वर्तुळाकार चक्रा मारून अर्जुनाच्या रथाचे घोडे थकले होते. त्यांच्या देहात बाणही रुतले होते. त्यांना पाणी, दाणा, चारा, विश्रांती हवी होती. याबद्दल अर्जुन आणि श्रीकृष्ण विचार करत असताना विंद आणि अनुविंद हे सख्खे भाऊ अर्जुनावर चाल करून आले. त्यांनी अर्जुन आणि श्रीकृष्ण यांना बाणांनी आच्छादून टाकले आणि गदेने अर्जुन आणि श्रीकृष्णावर प्रहार केला. त्याबरोबर अर्जुनाने विंदाचे भाऊ आणि मस्तक छाटून टाकले. त्यानंतर अत्यंत क्षुब्ध होऊन हल्ला करणाऱ्या अनुविंदालाही त्याचप्रमाणे यमसदनी रवाना केले. ते दोघे बंधू अशा प्रकारे धारातीर्थी कोसळल्यावर त्यांचे सैन्य अर्जुनावर चालून आले. त्यावेळी अर्जुन किंचित हास्य करून श्रीकृष्णाला म्हणाला, कृष्णा, घोडे थकले आहेत. त्यांच्या देहामधील बाण काढायला हवे, त्याला लेप लावायला हवा. घोड्यांना दाणा, पाणी, चारा, विश्रांती द्यायला हवी. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, तू म्हणत आहेस त्याच्याशी मी सहमत आहे. बाकी गोष्टी आपल्याकडे आहेत, परंतु पाणी नाही. अर्जुनाने बाण अभिमंत्रित करून धरतीमधून पाणी प्रगट केले. तो स्वतः रथामधून खाली उतरला आणि चाल करून आलेल्या सैन्याशी लढू लागला. श्रीकृष्णाने घोड्यांची संपूर्ण देखभाल केली. त्यांना ताजे वाटू लागल्यावरच मग रथाला जुंपले. विंद आणि अनुविंद यांच्या सैन्याने अर्जुनावर फार कडवट हल्ला केला. तो जमिनीवर आहे, त्याचा फायदा घेऊन त्याला ठार करण्याचा निकराचा प्रयत्न केला. परंतु अर्जुनाने आपल्या शस्त्र आणि अस्त्रांच्या साहाय्याने संपूर्ण सैन्याचा नायनाट केला. शुश्रूषा केलेले ते घोडे मोठे आनंदी झालेले दिसले. सूर्य पश्चिमेला झुकत होता. अर्जुन असंख्य सैनिकांना आणि कित्येक राजांना ठार करत रथाला मार्ग मोकळा करत होता आणि श्रीकृष्ण अत्यंत कुशलतेने वाट काढत रथ पळवत होता. सूर्य पश्चिमेच्या अगदी जवळ आलेला असताना अर्जुनाचा रथ अशा ठिकाणी पोहोचला की तेथून जयद्रथ अर्जुनाच्या बाणाच्या टप्प्यात आला होता. हरिओम.